तर हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन क्षेत्रातील व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं हे बघणार आहे. त्याआधी व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर भावांनो, सर्वात आधी तुम्हाला पिक्सल ॲप ओपन करायचं आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा साईज दाखवतो. तर ही साईज आहे व्हिजिटिंग कार्डची. तर मित्रांनो, इथं मी बॅकग्राऊंड घेतो. तर हे बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता. तर चौकटी 3D मध्ये बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला दिसत नसेल नीट, पण तुम्ही PLP ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ही शेप दिसत असेल, हे तुम्हाला इथं मधोमध ॲड करायची. त्यानंतर खाली एक मी शेप दिलेली आहे, हे पाहू शकता. ही शेप तुम्हाला मध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर इथं 2 मी शॅडो दिलेले आहेत. तर इथं पाहू शकता, ह्या शॅडो आहेत 2. तर आपल्याला त्याच्यावर फ्लेक्स मशीनचं PNG टाकायची, त्यामुळे आपण खाली त्याला शॅडो मारली आहे. तर इथं आपण फ्लेक्स मशीनची PNG ॲड करू. तर हे पाहू शकता की इथं फ्लेक्स मशीनची PNG ॲड केली. त्यानंतर मित्रांनो, ही तुम्हाला वरती एक पट्टी दिसत असेल पिवळ्या कलरची, तर ही इथं ॲड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं खाली एक शेप घ्यायचा आहे. पिवळ्या कलरचा आपण शेप घेतलेला आहे. तर ह्या शेपमध्ये आपल्याला दुकान ज्या ठिकाणी त्या ठिकाणाचा पत्ता आपल्याला टाकायचा आहे. तर इथं आपण पत्ता टाकला आहे, पण तो पत्ता फेक आहे, कारण की आपण घरूनच काम करतो आहे. त्यामुळे आपण इथं पत्ता फेक टाकला आहे. तर इथं पाहू शकता, इथं लोकेशनचं पण आपण इथं आयकॉन टाकलं. तर इथं आपण तुम्ही बदलू शकता. तुमचा काय पत्ता असेल तो तुम्ही तिथं टाकू शकता, किंवा त्यापेक्षा तुम्हाला दुसरं पण तिथं टाकू शकता, की मी तुम्हाला दाखवतो. हे पहिल्यांदा हाईड करतो. तर मी इथं एक वर लेअर दिली, एक वाक्य आहे तुम्हाला दाखवतो. हां, हे वाक्य आहे. तर हे वाक्य देखील तुम्ही इथं टाकू शकता, जर तुमचं ठिकाणावर व्यवसाय नसेल तर. तर इथे मी लॉक करतो आणि आपण पुढल्या लेअरमध्ये जाऊ. तर मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल, इथं जीमेल, तुमचा जीमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपण इथं अजून एक वाक्य ॲड करू. तर इथं तुम्हाला दिसत असेल, तर हे वाक्य तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही इथं बदलू पण शकता तुमच्या याने, पण मी बदलत नाही, असंच ठेवतो. तर पुढल्या लेअरमध्ये जाऊ आपण. तर ह्या 3 लेअर आहेत बघा, हे गोल आहेत खाली. ते आत्ता जे वाक्य होतं त्याच्या खाली 3 टिंबर दिले आहेत, त्याचं ते टिंब येत आहे. त्यानंतर मित्रांनो, हे लेअर ओपन करू. तर इथं एक शेप दिसत असेल, हा एक शेप आपण ॲड केला आहे. त्यात आपल्याला आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. तर मी ते इथं मधोमध ह्याला घेतो आणि आपलं नाव ओपन करतो. तर हे पाहू शकता, मी इथं माझं नाव टाकलं आहे, तिथं तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर इथं मोबाईल नंबर पण आपण इथे ॲड केलेला आहे. तर आपण इथं मोबाईल नंबर ॲड केला आहे आणि आयकॉन पण मी दिलेला आहे तुम्हाला इथे. त्यानंतर पुढली लेअर मित्रांनो, आपल्या दुकानाचं नाव, म्हणजे आपल्या व्यवसायाचं नाव. तिथं रवी कला ग्राफिक्स म्हणून आहे. तर तिथं तुम्ही तुमच्या दुकानाचं व्यवसायाचं नाव टाकू शकता. तुमचं काय ग्राफिक्सचं जे असेल ते नाव तुम्ही टाकू शकता. आणि मित्रांनो, ही दुसरं जी लेअरमध्ये आपण पाहू शकता की ते एक वाक्य आहे. इथं पण मी फुल एडिटेबल वाक्य मी दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं तुमचं श्री गजानन प्रसन्न श्री काय तुमचं असेल देवाचं नाव, हे तुम्हाला टाकायचं आहे. आणि अजून एक मी लेअर दिली, ग्रामदैवताचं नाव मी इथं टाकलेलं आहे. तर इथं तुमच्याने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अजून एक लेअर मी ओपन करतो. तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या ठिकाणाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, जसं की नाशिकमधील, परभणीमधील काय असेल ते. तर इथं आपलं पहिलं पेज रेडी झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता, फुल एडिटेबल PLP फाईल मी तुम्हाला देणार आहे. तर पाहून घेऊ शकता. तर ही सेव्ह करायची तुमच्या गॅलरीमध्ये अल्ट्रामध्ये. तर आपण आता दुसऱ्या, म्हणजे जे मागचं पेज आहे बॅक पेज, त्याच्यावर आपण जाऊया. तर यात पण तुम्हाला तेच मी बॅकग्राऊंड दिलं आहे, 3D मध्ये चौकटी आहे, दिसणार नाही तुम्हाला, त्यामुळे बघू ना. आणि इथं एक आपण मी शेप दिलेला आहे, त्यात शेप आहे जे पहिले होता तो. त्यानंतर मित्रांनो, इथं मी 2 रेषा मारले आहेत इथं आपल्याला मध्ये नंबर टाकण्यासाठी. तर इथं पाहू शकता. तर आपण आपला हे तर शॉपचं किंवा दुकानाचं किंवा आपल्या ग्राफिकचं नाव टाकू. तर इथं तुम्ही एडिट पण करू शकता, काय विषय नाही मित्रांनो. तर इथं आपण ह्याला लॉक करू आणि मधोमध लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथं ॲड करायचा आहे खाली. तर इथं आपण आपला मोबाईल नंबर ॲड केलेला आहे, हे एडिट करू शकता तुम्ही. आणि इथं आपण PNGचा आयकॉन देखील दिलेला आहे. तर पुढल्या लेअरमध्ये जाऊ आपण. तर तुम्ही पाहू शकता, ही मी एक लेअर ओपन करतो आहे, म्हणजे डोळा ओपन करतो आहे.
तर तुमचं जे शॉपमध्ये काय काय मिळतं ते आपल्याला इथं टाकायचं आहे. तर इथं आपण इथं एडिट पण तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, काय विषय नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे एरोचं दिसत असेल, हे एरो तुम्हाला ओपन करतो. तर एरो आपल्याला त्या नावांपुढे टाकायचे आहेत. त्यानंतर हे आपले एरो विजिबल झाले आहेत. तुम्हाला हलवून दाखवतो एक एरो, तिथं पाहू शकता. हे एरो आपण दिलेले आहेत. तर याला पण लॉक करू, म्हणजे हलणार नाही एका जागेवर. त्यानंतर मित्रांनो मी इथं एक शेप दिला आहे, ज्याचे आपण स्ट्रोक वाढवला आहे आणि ओपेसिटी कलरची कमी केलेली आहे. तर तुम्हाला इथं लॉक करतो पहिल्यांदा मी, आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला फ्लेक्स प्रिंटिंग म्हणून लिहिलेलं आहे. तर इथं तुम्ही एडिट पण करू शकता. आपण फुल एडिटेबल बनवलेली आहे त्यामुळे. त्यानंतर आपल्याला अजून एक सर्कलचा शेप घ्यायचा आहे. तर इथं मी हा एक शेप लावलेला आहे, तर बारीक करून ठेवू. त्यानंतर आपण एक टेक्स्ट, म्हणजे ते चिन्ह असतं ना, ते टाकलेलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर ह्याला पण लॉक करू आणि दुसरी लेअर आपण ओपन करू. तर यात पण आपण इथं हे वाक्य टाकलेलं आहे, ते तुम्ही एडिट करायचं असेल तर करू शकता, नाहीतर राहून द्या तसंच. त्यानंतर आपल्याला खाली एक पिवळा शेप घ्यायचा आहे. तर हा चौकोटी शेप आपण इथं घेतलेला आहे. त्यात पण आपल्याला एक वाक्य टाकायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर हे वाक्य आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. तर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता, काही विषय नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरची जी पट्टी आहे पिवळी, ती ॲड करायची आहे इथं. तर ही पण आपण इथं ॲड केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक इमेज बनवायची, तुमच्या डिझाईनची 9 फोटोंची कॉलेज इमेज बनवायची. ते तुम्हाला इथं अशी लावून घ्यायची आहे. तर मी इथं लावलेली आहे. तर हे मागचं पेज आहे, ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता फुल एडिटेबल PLP आहे मित्रांनो. बाकी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो आपल्या.